आधी बोलतोय। हे पहा शास्त्री सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। अहो मला खरंच यातलं काहीच माहिती नाही। नसेलही माहिती, पण तुम्ही मगाशी म्हणालात की तुमच्या क्लासेसचं जर उद्घाटन असेल तर यशवंतराव तिथे येणारच। मला तुम्हाला एक आठवण करून द्यायची, हे क्लासेस फक्त तुमचे नाही आहेत, इक्वली माझे आहेत। ही शास्त्री क्लासेसची एक ब्रँच आहे, त्याचं उद्घाटन आहे आज। तेव्हा या ब्रँचचं उद्घाटन शास्त्री क्लासेसच्या परंपरेनुसारच होईल। पण मग तुम्ही आधी का नाही मला सांगितलं हे? मी जेव्हा तुम्हाला विचारलं तेव्हा तुम्ही मला हेच म्हणत आलात की तुम्हाला जे पाहिजे ते करा, तुम्हाला हवं तसं करा। माझं अजूनही तेच म्हणणं आहे, फक्त हा यशवंतराव मला इथे नको आहे। एक मिनिट शास्त्री सर, एक मिनिट। तुम्हा दोघांमध्ये जे काही असेल ते असो, पण मला ते देवासारखे आहेत। हे बघा फाटक सर, आजपर्यंत आपल्यामध्ये जो काही व्यवहार झाला तो अगदी सुरळीतपणे झाला। आता एखाद्या क्षुल्लक कारणासाठी आपण जर यशवंतरावांचा अपमान होणार असेल तर ती गोष्ट माझ्यासाठी क्षुल्लक नाही। आणि हे क्लासेस माझे आहेत मिस्टर शास्त्री। तुमचं नाव वापरत असेल तर त्यासाठी मी तुम्हाला योग्य तो मोबदला देतोय, आणि तो जर तुम्हाला वाढवून हवा असेल तर तसं सांगा। पण मी ज्यांचा मान करतो त्यांच्याशी मी कसं वागावं हे तुम्ही मला शिकवू नका, तो तुमचा अधिकार नाही। तसं असेल तर इथे एक क्षणभर सुद्धा थांबायची माझी इच्छा नाही। तुमचा क्लास, तुमचा समारंभ, मग मी तुम्हाला हवाय कशाला इथे? नाव तुमचं आहे आणि तसा करारही झालाय। करार मोडता येतात, कायदेशीररित्या सुद्धा मोडता येतात। उद्घाटनाच्या दिवशी मोडण्याची भाषा करता? कारण फाटक सर, मी जे काय म्हणतोय ते तुम्हाला मुळात कळतच नाहीये। अरे जो माणूस माझे क्लासेस स्वतःच्या घशामध्ये घालायला टपलाय त्या माणसाच्या हस्ते उद्घाटन, हे कसं सहन करायचं मी, सांगा मला। मुळात आपल्यामध्ये जो करार झाला तो त्याचं एकमेव कारण म्हणजे रेगे सर। तुम्हाला काय वाटलं माझ्या स्वतःच्या नावाने पुण्यामध्ये मी क्लासेस सुरू करू शकत नाही? केव्हाही सुरू करू शकतो, पण तुमची ऑफर स्वीकारली याचं एकमेव कारण रेगे सर। आता या करारामुळे मिळणारा मोबदला, रॉयल्टी वगैरे ह्या सगळ्या सेकंडरी गोष्टी आहेत। हे तुम्ही आता बोलायला मोकळे। तुम्ही मला तोंड घशी पाडलत ना तर मी गप्प बसणार नाही, अगदी मीडियापर्यंत जाईन। मला धमकी देताय? तुम्ही धमकी देताय का मला? तसं असेल तर तुम्ही हवं ते करा, मी एक क्षणभर सुद्धा इथे थांबणार नाही। काय झालं? काय झालं भाऊजी? हा? काय शास्त्री भाऊ, कशावरून चाललाय हा वाद? अहो बाहेर लोक जमलेत, तुमचा आवाज जर त्यांच्या कानापर्यंत गेला तर गावभर जिभा चालतील सगळ्यांच्या। काय भाऊजी, शास्त्री बुवा, काय तंटा कशावरून चाललाय? नाही,
तसंच काही नाही साहेब. माझ्या इथं येण्यानं तुमच्या पार्टनरला काही अडचण आहे का? नाही, सांगा सांगा, स्पष्ट सांगा, स्पष्ट सांगा. भाऊजी, त्यात लाजायचं काही नाही. काय हो शास्त्री बुवा, एखाद्या लग्नामध्ये अचानक डोमकावळा येऊन बसावा तसा येऊन बसलोय का मी? अहो, मग निघून जातो आत्ताच्या आत्ता, त्यात काय एवढं? मी यशवंतराव तुम्ही अहो, मी तुमच्या प्रेमाखातर इथं आलो भाऊजी. तुमचा क्लास पाहिला, छान जमवलंय सगळं. अगदी शास्त्री क्लासेस या नावापासून सगळं. बाहेर लोकही खूप जमलेत, बॅचेसही सगळ्या भरत आल्याचं कळलं. फार छान वाटलं. मी इथं आलो, क्लास पाहिला, पेढा खाल्ला, सरबत प्यायलो. आता आणखी काय हवं? आता निघावे परी कीर्ती रूपे उरावे. नाही साहेब, तुम्ही कुठेही जायचं नाही. अहो, या क्लासच्या उद्घाटनाचा नारळ तुम्ही वाढवावा अशी माझी इच्छा होती. आणि आता तुम्हीच नसाल तर आज उद्घाटन होणार नाही. काय बोलताय भाऊजी? वेळ लागलाय का तुम्हाला? शास्त्री बुवा, याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही. फार साधा माणूस आहे तो. फार लवकर डोकं तापतं त्याच. हा, पण लवकर शांतही होत होतो. समारंभ फार छान चाललाय. त्याला असं गालबोट लावू नका. थांबा. माझ्या मित्रासाठी, त्याची बायको जिला मी माझी बहीण मानतो, तिच्यासाठी हात सोडतो. तुमच्या दोघांच्या मेहनतीनं नावारूपाला जे आलंय ते असं माझ्यासारख्या फडतूस माणसासाठी लाथाडू नका. विनंती आहे, विनंती आहे. नंतर करतो. विनंती आहे, जाऊ नका. शर्मिला काकू? शर्मिला काकूच्या ऍक्सिडेंटशी सुलेखाचा संबंध आहे? हे कसं शक्य आहे? आणि ममा, सुलेखा? हे सगळे प्रश्न आम्ही एकमेकांना विचारून झालेत प्रिया. पण निखिल बोलतोय, त्याच्या बोलण्यात खरंच तथ्य आहे. तुझ्या शर्मिला काकूच्या ऍक्सिडेंटची वेळ आणि सुलेखाच्या हिट अँड रन केसची वेळ, अगदी जागा सुद्धा एकमेकांशी खूप जुळतायत बघ. ममा, सुलेखाच्या मनात आहे तरी काय? या प्रश्नाचं उत्तर मिळालं असतं ना प्रिया, तर सगळा गुंता सुटला असता. पण तुला एक मात्र नक्की सांगते प्रिया, ती हे सगळं करते ना, ते सगळं व्यवस्थित ठरवून करते. वेल प्लॅन. माझंच बघ ना, मला पद्धतशीरपणे वेडं ठरवून तिने तिच्या मार्गातली अडचण दूर केली आहे. प्रिया, यापुढे आपल्याला काही करायचं असेल ना, तर खूप जपून पावलं टाकली पाहिजे. ममा, एक मिनिट. आधी दादा बोल. हा,
काय झालं? काय झालं? काय झालं प्रिया, मला सांग. काय झालं? बोल, बोल ना मम्मा. निखिल, 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 निखिलचं काय झालं? सांग मला, निखिलचं काय झालं? प्रिया, मला सांग, निखिलचं काय झालं? निखिलचं काय झालं मला सांग. हॅलो, काय? निखिल, ये निखिल, उठणार आहे. बोलणार आहे काहीतरी. बोलायचंय ना आपल्याला.
खूप राहुल केलंय बोलायचं. हे बाळा, पूनम तू बाबा, बाबा तुम्ही तरी समजावं ना याला. काही काही बोलतच नाही हा. मी रागावतो, मी चिडतो. बाप आहे मी त्याचा. एवढं चिडायचं माझ्यावर. लहानपणी शाळेत सोडायला जायचो त्याला. तेव्हा 10 वेळा मागे वळून टाटा करायचा मला. मी त्याला सांगायचो की अरे अरे जा. आणि आता काही न सांगता असं कसं. बाबा सांगा ना याला. असं कसा जाऊ शकतो. बाळ, अरे कुणीतरी सांगा ना याला. नाटक बंद कर तुझं सुलेखा. तू जीव घेतलास निखिलचा. दुःखाचं नाटक कशाला करतेस आता.